एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे अश्लाघ्य भाषेत शिव्याशाप उभाटा गटाने गेली 3 वर्ष दिले ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यासाठी उभाटा गटाने सगळ्या मर्यादाही ओलांडल्या. पण असं असतानाही एकनाथ शिंदे यांच्याकडे माणुसकी आहे हे त्यांनी दाखवलं. संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधला. साधला नसता तरी कुणी एकनाथ शिंदे यांना बोल लावले नसते. पण तरी आपण सहृदयी राजकारणी आहोत. तुम्ही किती खालच्या पातळीवर टीका केलीत तरी माणुसकी दाखवताना आपण हात आखडता घेणार नाही हे शिंदे यांनी दाखवून दिलं. अर्थात राजकारणात भलेही सगळे पक्ष नेते एकमेकांना घालून पाडून बोलत असले तरी ते एकमेकांशी आवश्यक तेव्हा संवाद ठेवतात. त्यामागे त्यांचा स्वार्थही असतो. पण शिंदे यांनी नेहमीच अगदी सर्वसामान्य माणसालाही मदत देण्याची भूमिका ठेवलेली आहे. मोदींना उभाटा गटाने किती शिव्याशाप दिल्या तरी संजय राऊतांची आजारी असल्याची पोस्ट वाचून सर्वप्रथम मोदींनी त्यांच्या प्रकृतीची चिंता केली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हे विसरून कसं चालेल.